प्रेमाचे जाळे टाकून 4 वर्ष भोगले, नंतर तुकडे तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवले। विशाखापट्टणम हे आंध्र प्रदेशातील एक प्रमुख शहर आहे। ते नियतीचे शहर म्हणून ओळखले जाते, पण तिथे गेल्यावर प्रत्येकाचे नशीब बदलतेच असे नाही। ही कहाणी आहे 31 वर्षीय पोलिपल्ली मोनिकाचे, जिचे नशीब या शहरामुळे उद्ध्वस्त झाले। प्रेमाच्या बहाण्याने एकाने तिला जाळ्यात ओढले, तिच्याशी 4 वर्षे प्रेमाचे चाळे केले। दुसरीकडे दुसऱ्या तरुणाशी लग्न करून संसार थाटला, पत्नीला मुलंही झाले, पण मोनिकाला मात्र तो फसवत होता। मोनिका अस्वस्थ होते, त्या दोघांच्यातील वाद भडकला आणि त्याने तिचा जीव घेतला। इतकेच नाही तर श्रद्धा आपता प्रकरणाचा दाखला घेत मोनिकाच्या मृतदेहाचे तुकडे करून ते फ्रीजमध्ये ठेवले आणि एक एक करत त्या मृतदेहाच्या तुकड्यांची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला। प्रेमाच्या थरकाप उडवणाऱ्या शेवटाची ही दुर्दैवी कथा पुढील प्रमाणे आहे। ही धक्कादायक घटना पुढे सविस्तर पाहण्याअगोदर जर तुम्ही या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या या मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चिंतादा रवींद्र, वय वर्ष 30, हा गेल्या वर्षभरापासून भारतीय नौदलात तंत्रज्ञ म्हणून काम करत होता। सध्या त्याची पोस्टिंग INS देगा येथे होते। INS देगा हे विशाखापट्टणममधील एक महत्त्वाचे नौदल हवाई तळ आहे। या हवाई तळावरून भारतीय नौदल P-8I, डार्नियर, सी किंग व LH यासारख्या लढाऊ विमानांच्या सहाय्याने पूर्व किनारपट्टीचे संरक्षण करते। या तळाकडे शत्रूचे ड्रोन शोधून नष्ट करण्याचे तंत्रज्ञान आहे। एकंदरीत पूर्व भागामध्ये भारतीय नौदलाची सागरी निगराणी आणि हवाई शक्ती मजबूत करण्यासाठी INS देगा हा एक महत्त्वाचा तळ आहे। 2021 साल रवींद्र अजून नौदलामध्ये दाखल झालेला नव्हता। त्याच वर्षी मिंगल या डेटिंग ॲपवर त्याची एका मुलीची ओळख झाली। योगायोगाने रवींद्रप्रमाणेच ती सुद्धा विशाखापट्टणमची होते। तिचे नाव पोलपल्ली मोनिका होते। ॲपवर काही दिवस चॅटिंग केल्यानंतर ते मित्र बनले, मग ते एकत्र वेळ घालवू लागले। त्यानंतर ते अनेकदा विशाखापट्टणममध्ये भेटायचे, कधी बागेत, कधी चित्रपटगृहामध्ये, तर कधी मॉलमध्ये। हळूहळू त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमामध्ये झाले। त्यांच्या प्रेमाला आणि मैत्रीला 4 वर्षे झाली होते। सर्व काही सुरळीतपणे चाललेले होते। मग 2024 रवींद्रने लग्न केले, मोनिकाशी नाही तर दुसऱ्या एका स्त्रीबरोबर। पण लग्नानंतरही त्यांच्या भेटीगाठी आणि प्रेम सुरूच राहिले। आता 2025 साल होते। रवींद्रची पत्नी गरोदर होते। या दरम्यान रवींद्र आता नौदलामध्ये INS देगावर तंत्रज्ञ म्हणून काम करत होता। मोनिकासोबतचा त्यांचा संपर्क पूर्वीपेक्षा कमी झालेला होता, तरी संधी मिळायची तेव्हा ते भेटत असत। याच काळात मोनिका वेगवेगळ्या बहाण्यांनी रवींद्रकडे पैशाची मागणी करू लागली। रवींद्रने तिला अंदाजे 3.5 लाख रुपये आधीच दिलेले होते, पण मोनिकाने तरी पैशांची मागणी केली। अनेक वेळा रवींद्रने त्याच्याकडे पैसे नसल्याचा दावा केला। मोनिकाने त्यांच्या नात्याबद्दल त्याच्या पत्नीला सांगण्याची धमकी दिल्यामुळे रवींद्र अधिकच अस्वस्थ झाला। दरम्यान रवींद्रच्या पत्नीने एका मुलाला जन्म दिला। रवींद्र पत्नीच्या प्रसूतीसाठी तिच्या माहेरी गेला होता। दिनांक 29 मार्च रोजी रवींद्रने अचानक मोनिकाला फोन करून घरी बोलावले। पैशावरून आणि धमक्यांच्यावरून त्यांच्यामध्ये वाद झाला। या भांडणादरम्यान रवींद्रने रागाच्या भरात मोनिकाचा गळा दाबला। मोनिकाचा त्याच फ्लॅटमध्ये मृत्यू झाला। मोनिकाच्या हत्येनंतर काय करावे हे रवींद्रला सुचत नव्हते। तो फ्लॅट क्रमांक 102 मध्ये काही काळ मृतदेहासोबत एकटाच बसून राहिला। पोलिसांच्या सूत्रांनुसार त्याला अचानक श्रद्धा आणि आफताब पुनावाला यांच्या खून प्रकरणाची आठवण झाली। त्याला छिन्नविछिन्न मृतदेह आणि फ्रीज आठवला। मग त्याच रात्री तो जवळच्या दुकानामध्ये धारदार चाकू किंवा करवत घेण्यासाठी गेला, पण त्याला मोठा चाकू किंवा करवत मिळाला नाही। तो घरी परतला आणि त्याने ऑनलाईन एक धारदार चाकू मागवला। त्यानंतर थोड्याच वेळामध्ये चाकू पोहोचला। मग तो घरी बसला आणि त्याने मृतदेहाचे 3 ठिकाणी तुकडे केले। आधी त्याने डोके शरीरापासून वेगळे केले, मग त्याने दोन्ही हात कापले, त्यानंतर दोन्ही पाय गुडघ्यांच्यापासून तोडले। त्यानंतर त्याने दोन्ही पाय आणि शरीराचा खालचा भाग एका ट्रॉली बॅगमध्ये ठेवला।
त्याने धड पॉलिलिथमध्ये गुंडाळले आणि ते रेफ्रिजरेटरच्या वरच्या भागामध्ये ठेवले. त्याने रात्री उशिरा घरापासून सुमारे 60 किलोमीटर दूर शीर आणि हात सोबत नेले आणि जंगलामध्ये जाळून टाकले. त्यासोबतच त्याने मोनिकाचा मोबाईल फोनही जाळून टाकला. रात्र सरली आणि आता 30 मार्च उजाडला होता. धड अजूनही घरातील फ्रीजमध्येच होते, तर पाय आणि शरीराचा खालचा भाग पलंगाखाली पडलेला होता. शरीराच्या अवयवांची विल्हेवाट लावण्यासाठी रवींद्र रात्रीच्या अंधाराची वाट पाहत होता. वेळ जात होता तशी त्याची चिंता वाढत गेली. त्याच चिंतेमध्ये त्याने एका जवळच्या मित्राला फोन केला. फोनवर त्याने त्याला मोनिकाच्या खुनाबद्दल आणि शरीराच्या अवयवाबद्दलचे सत्य सांगितले. त्याच मित्राने रवींद्रला सल्ला दिला की त्याने पळून जाऊ नये किंवा खून लपवू नये, कारण पोलीस त्याला कधी ना कधी पकडणारच होते. त्यामुळे त्याने स्वतः पोलिसांच्याकडे जाऊन आत्मसमर्पण करून सत्य सांगणेच अधिक चांगले होईल. रवींद्रने आपल्या मित्राचे ऐकले आणि 30 मार्चच्या संध्याकाळी गजूक आका पोलीस स्टेशन गाठले. ठाण्याच्या आवारात ACPचे कार्यालय आहे. रवींद्र पोलीस ठाण्यामध्ये पोहोचला. त्यावेळी पोलीस ठाण्यामध्ये अनेक कर्मचारी कर्तव्यावर होते. रवींद्र एका अधिकाऱ्याकडे गेला. त्याने आपले नाव आणि पत्ता सांगितला आणि त्यानंतर सांगितले एका गुन्ह्याबद्दलची कहाणी. ते ऐकून आश्चर्यचकित झालेल्या पोलिसांनी रवींद्रला सरकारी जीपमध्ये घेतले आणि त्याने सांगितलेल्या पत्त्याकडे निघाले. पोलीस पथक आता LV नगर स्ट्रीट नंबर 2 वरील कीर्ती इन्फ्लेक्सच्या पहिल्या मजल्यावर पोहोचले. रवींद्र पोलिसांच्या सोबत होता. अपार्टमेंटमध्ये इतके पोलीस पाहून सर्व शेजारी जमा झाले. रवींद्रचा चेहरा काळ्या कापडाने झाकलेला होता. लोक आश्चर्याने पाहत होते. पोलिसांनी फ्लॅटचा दरवाजा उघडून आत प्रवेश केला. रवींद्रने दिलेल्या माहितीवरून एका पोलिसाने फ्रीज उघडला. फ्रीजमध्ये 2 लहान वाट्या, तळाशी वांगी, अनेक ट्रे होता. फ्रीजच्या वरच्या बाजूला अंड्यांचा एक रिकामा ट्रे होता. फ्रीजच्या वरच्या भागामध्ये जिथे बर्फ गोठवण्यासाठी जागा असते तिथे पॉलिथिनच्या पिशवीमध्ये काही वस्तू ठेवलेल्या दिसत होत्या. पोलिसांनी फ्रीजमधून पॉलिथिनची पिशवी बाहेर काढून उघडली आणि उपस्थित असलेले लोक हादरून गेले. त्या पिशवीमध्ये एक मानवी धड होते. चेहरा नसल्याने ते धड कोणाचे आहे हे कोणाला कसे कळणार? तरीही ज्या पोलिसांनी फ्रीज उघडलेला होता त्यांना ते धड कोणाचे आहे हे माहिती होते, कारण खुद्द मारेकरी रवींद्रनेच पोलिसांना सांगितले होते की त्याने कोणाला, का आणि कसे मारले आणि खुनानंतर मृतदेहाचे काय केले. त्याने खून केलेल्या व्यक्तीच्या शरीराचा अर्धा भाग त्याच्या घरातील रेफ्रिजरेटरमध्ये ठेवलेला होता. उरलेला भाग त्याने जंगलामध्ये जाळून टाकलेला होता. रेफ्रिजरेटर उघडण्यात आला होता. आता कहाणीची दुसरी बाजू उलगडण्यासाठी पोलीस थेट जंगलामध्ये गेले. पोलीस त्या अर्धवट झालेल्या शरीराच्या उरलेल्या तुकड्यांसाठी जंगलामध्ये शोध घेत होते. या तुकड्यामध्ये डोके, 2 हात आणि 2 पाय यांचा समावेश होता. रवींद्रने दिलेल्या माहितीनुसार पोलीस पथकाने जंगलातून शरीराचे उरलेले भाग जप्त केले. आता पोलिसांना आंध्र प्रदेश फॉरेन्सिक सायन्स लॅबच्या एव्हिडन्स रिस्पॉन्स टीमची साथ मिळाली. पोलिसांनी रेफ्रिजरेटर आणि जंगलातून मृतदेह आणि पुरावे जप्त केले होते. विशाखापट्टणममधील मोनिका हत्याकांडाने लोकांना पुन्हा एकदा श्रद्धा वॉकर प्रकरण आणि तत्सम प्रकरणाची आठवण करून दिली. अशी प्रकरणे ज्यात मारेकऱ्यांच्या धक्कादायक आणि क्रूर कृत्यांनी लोकांना वारंवार हादरवून सोडलेले आहे.